बिल कोण द्यायचं म्हणून आईस्क्रीम वाल्या संगत कचलं. आज येरवाळी 9ला उठलो आणि गाडी काढून थेट शोरूमच्या दिशेने निघालो. गावात आलो तर सगळी दोस्त इक्याच्या दुकानात बसली. आता आपला दोस्त अनिकेतनं बी पुण्यास येऊन हजेरी लावलेली. सागरला आणि पंकजला म्हणलं ऑइल बदली करायला गाडी शोरूमला सोडून. तेवढ्यात आमचे खराडे सर भेटले. सरांनी पण टू व्हीलर वरनं लय लांब प्रवास केला. मागच्या जून मध्ये लेह लडाख झाला आणि 20 वेळा तिरुपती झाले. तिकडे आहे गाडी ती दाखव. सरांचं ऐकून मी मात्र निभार मोटिवेट झाले. मग काय बिन पाय टॅक्टर डायरेक्ट गाडी शोरूम मध्ये घेऊन आलो. इथं मात्र ऑइलच अजून आलो. पक्का डॅ झाला डॅ. आता मात्र शेंड घ्यायचं नियोजन झालं. डायरेक्ट गावात आलो. तेवढ्यात सागर दादा गाठ पडला. मोका पाडा आपण वन साइड हो कबीर सिंग सांडला असता आता. पंकज भाई म्हणला मी एक सेंट आणलाय. त्याचा वास मात्र एकदम खतरनाक आहे. लग्नात ते छत्रीनं मारतेच माझे तसा वाच आहे. डायरेक्ट मी अजय भैयापाशी आलो. इथंच बसून इथं ज्यूसचे पैसे काढायचे. तर आमचं तासगाव ते रामेश्वरम पर्यंत टू व्हीलर न जायचं प्लॅनिंग चालू. त्यासाठीच आम्ही सगळी गोळा झाली. आता आपली काही दोस्त असे असते ते चल म्हटलं की येणाऱ्या सगळ्यांचा मेळ गाठला. पण तारीख काय अजून फिक्स झाली. आईस्क्रीम खायचं नियोजन झालं पण बिल मात्र कचूनच द्या. शेवटला डाव मात्र पवनवर आला आणि आता मात्र डायरेक्ट आईस्क्रीम वाल्या संगत कचल आणि त्यात बी डाव पवनवरच आला आणि शेवटी बिल दिलंच.